भाग 4. ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. 1. नव्या प्रकाशासाठी ध्यान साधना. जेवण करून ताजेतवाने झाल्यानंतर गौतम आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागले. सर्व मार्ग यशस्वी झाल्याचे त्यांना दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्यांना अर्थातच वाईट वाटले, परंतु वैफल्याने मात्र त्यांना स्पर्शही केला नाही. यथोचित मार्ग सापडेल असा त्यांना विश्वास होता. त्यांचा विश्वास एवढा वाढला की सुजात्याने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्याच दिवशी रात्री त्यांना 5 स्वप्न पडली आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा आपल्याला खात्रीने बोधी होणार असा त्यांनी त्या स्वप्नाचा अर्थ लावला. त्यांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजातेच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरांजना नदीत फेकून ते म्हणाले, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. आशा आणि दृढ संकल्प यांनी युक्त होऊन त्यांनी उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास ते गयेच्या मार्गाला लागले. तेथे त्यांनी एक पिंपळाचा वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला. चारही दिशांचा विचार केल्यावर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण चित्तमलाच्या विनाशासाठी मोठमोठ्या ऋषींनी नेहमी याच दिशेची निवड केली होती. गौतम पद्मासन घालून बसले, पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाच्या खाली. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाले, माझी कातडी, स्नायू आणि हाडे जरी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान बोधी प्राप्त झाल्याशिवाय मी हे आसीन सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेल्या गौतमाच्या दर्शनामुळे जागृत झाले. सिद्धार्थ गौतमांना पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित होणार अशी त्यांना खात्री पटली व त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशित आहे, त्या अर्थी आपण नक्कीच बुद्ध होणार. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशातील पक्षी देखील आपल्याला आदराने वंदन करीत आहेत, कारण आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी देखील आपण नक्कीच बुद्ध होणार. चिंतनासाठी ते जेव्हा बसले तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना शास्त्रामध्ये मारपुत्र म्हटले आहे, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले. माराची ही मुले आपल्याला पराभूत करून आपला हेतू निष्फळ करतील की काय अशी गौतमांना भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्यांना माहीत होते. म्हणून आपले सगळे धैर्य एकवटून ते माराला म्हणाले, हे मार, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये शौर्य आहे आणि माझ्यामध्ये प्रज्ञा आहे. मार, हे दुष्ट वासनांनो, माझा पराभव कसा करू शकाल? कदाचित नद्याचे प्रवाह वाऱ्यामुळे कोरडे पडू शकतील, पण माझा निश्चय ढासळविणे तुम्हाला शक्य नाही. पराजित होऊन जिवंत राहण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर जबरदस्त आक्रमण केले होते. जेव्हा कावळ्याला कुठेही कसलाही गोड पदार्थ न आढळल्यामुळे तो तेथून निघून जातो, त्याचप्रमाणे दुष्ट वासनांनी माराने निराशेने गौतमाला सोडून दिले. 2. ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न सिद्धार्थ गौतमांनी गोळा केले होते. मनाला चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी अन्न सेवन केले व ते ताजेतवाने झाले आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमांना 4 आठवडे
सतत ध्यानमग्न राहावे लागले. त्यांना अंतिम अवस्थेला पोहोचण्यासाठी 4 पायऱ्यांनी मार्गक्रमण करून त्यांनी संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिली अवस्था वितर्क आणि विचार प्रधानतेचा संयोग होती. त्यांच्या एकांतवासामुळे ही पहिली पायरी गाठण्यास त्यांना मदत झाली. दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यात एकाग्रतेची भर पडली. तिसऱ्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा व जागरूकता यांचा संयोग झाला. चौथ्या व शेवटच्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा आणि पावित्र्यतेचा संयोग झाला आणि त्याचप्रमाणे जागरूकतेचा आणि समचित्ततेचा संयोग झाला. अशा प्रकारे जेव्हा त्यांचे चित्त एकाग्र झाले तेव्हा ते पवित्र झाले. जेव्हा ते निर्दोष झाले, जेव्हा त्यात किंचितही डाग राहिला नाही, तेव्हा ते सुकोमल झाले. जेव्हा ते दक्ष झाले, जेव्हा त्यात दृढता आली, जेव्हा ते सर्वथा रागरहित झाले, जेव्हा त्यांची नजर एकमात्र उद्देशावरच होती, तेव्हा गौतमाने आपले सर्व ध्यान त्या एकमात्र समस्येवर केंद्रित केले जी त्यांना हैराण करीत होती. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग काही अंशी प्रकाशमान झाला. त्यांना स्पष्टपणे दिसू लागले की त्यांच्यासमोर 2 समस्या होत्या. पहिली, जगामध्ये दुःख आहे आणि दुसरी ही की दुःख नाहीसे कसे करावे व मानवजातीला सुखी कसे करावे. याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अविद्येचा नाश होऊन ज्ञान उदयाला आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला. 3. नव्या धम्माचा शोध. सिद्धार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले तेव्हा त्यांच्या मनावर सांख्य तत्वज्ञानाचा बराच प्रभाव होता. त्यांच्या मते जगातील व्यथा आणि दुःखाचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास सिद्धार्थ गौतम उत्सुक होते. सांख्य तत्वज्ञानाकडे या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला, तो असा की ती कोणती कारणे आहेत, ते कोणते हेतू आहेत ज्यामुळे व्यक्तिमात्राला दुःख भोगावे लागते. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की दुःखाचा नाश कसा करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्यांना मिळाले. त्यालाच सम्यक बोधी म्हणतात. याच कारणामुळे त्या पिंपळाच्या वृक्षाला, ज्याच्या खाली बसून त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली, बोधिवृक्ष असे नाव मिळाले. 4. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झाले. ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? जो बुद्ध होण्याकरिता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात. एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो? बोधिसत्वाला सतत 6 जन्मांपर्यंत बोधिसत्व राहावे लागते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे सोन्या चांदीतील कीट काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकून या गोष्टी स्पष्टपणे बघतो की पूर्वी अविचारी प्रमादी असलेला पण पुढे विचारी अप्रमादी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेला चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जेव्हा त्याला या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्याच्या मनात मुदिता उत्पन्न होते, म्हणजे आनंद उत्पन्न होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. आपल्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमला भूमी शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्व कामवासनेपासून सर्वथा मुक्त झालेला असतो. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो ना कोणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देतो किंवा ना कुणाच्या सद्गुणाला नावमित करतो. आपल्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्थेला तेजस्विता प्राप्त करतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता या सिद्धांतांना पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांना हृदयंगम करतो. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो मोठ्यात मोठा त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अर्चिष्मती भूमी म्हणजे अग्नीप्रमाणे तळपणारी बुद्धी प्राप्त करतो. या जन्मी बोधिसत्व आपले सर्व ध्यान अष्टांगिक मार्गावर केंद्रित करतो.
4 सम्यक व्यायामावर केंद्रित करतो, 4 प्रयत्नावर केंद्रित करतो. याचप्रमाणे 4 पादावर आणि 5 प्रकारच्या शिलावर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदुर्जया जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुख भूमी प्राप्त करतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण व त्यांची 12 निदाने यांना पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणी मात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात असीम करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिग्गातीत असतो. तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणी मात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो. तो असा की कमल पात्रावर ज्याप्रमाणे पाणी चिटकून राहत नाही, त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिटकून राहत नाही. तो आपल्या सहचरांविषयीची तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो. तो क्षमाशील होतो. सहनशीलता, व्यवहार चातुर्य, ऊर्जा, शांती, प्रती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते आणि लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडे तो पाठ फिरवित नाही. म्हणून कितीही विपत्ती येवोत त्याला सन्मार्गावरून कधीही दूर करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अचल किंवा आढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते स्वाभाविकतच अनुसरतो. तो जी गोष्ट करेल त्या गोष्टी तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती भूमी प्राप्त करतो. त्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा यात संचरण केलेले असते आणि त्याला पूर्ण आकलन झालेले आहे. असा तो कालातीत होतो. अशा मनुष्याची साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेधा होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये, दशबल यांना प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची येणेप्रमाणे स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये तर मिळविलीच पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिता याचाही परिपूर्ण अभ्यास करून त्यांचे पालन केले पाहिजे. जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारमितीची पूर्ती केली पाहिजे. पारमितीचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता अभ्यासली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नाही. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होण्यास सक्षम होतो. बुद्ध होणे हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातक कथांचा हा सिद्धांत ब्राह्मणाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांताच्या सर्वथा प्रतिकूल आहे. म्हणजे देव अवतार घेतात या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. जातक कथांचा आधार असा आहे की भगवान बुद्धाच्या व्यक्तित्वामध्ये अच्युत शुद्धावस्थेच्या जीवनाचा समावेश आहे. अवतारवादानुसार देवाच्या जीवनाची घडण ही पवित्र असण्याची आवश्यकता नसते. ब्राह्मणी अवतारवादाचा ब्राह्मणोक्त सिद्धांत केवळ इतकेच सांगतो की ईश्वराच्या अवताराचे आचरण अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी त्याला केवळ आपल्या अनुयायांचे म्हणजे भक्ताचे रक्षण करणे एवढेच कार्य असते. हा सिद्धांत की बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला प्रथम अशा 10 जीवनावस्थातून जाणे आवश्यकच आहे. अशा तऱ्हेची जी अट आहे तिला कोठेही तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.
व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.